धन्यकुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव सोहळा. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. आदामने त्या झाडाचे फळ खाल्ल्यावर परमेश्वर देवाने आदामला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, तू हे काय केलेस? ती म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु आणि वनचर यापेक्षा तू शापग्रस्त आहेस. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके ठेचेल आणि तू तिचे टाच फोडशील. आदामने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने तारण साधले आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. परमेश्वराने स्वतः सिद्ध केलेले तारण प्रकट केले आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायी पण प्रकट केले आहे. इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. अहो, पृथ्वीवरील सर्व लोक हो, उच्च स्वराने आनंदाने गा. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पौलाचे एफिसकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आम्हाला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुल प्रमाणात केली आहे. आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. आम्ही ज्या ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्यासाठी आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. ही कृपापूर्ण मरिये, नमस्कार. प्रभू तुझ्याबरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. हालेलुया, 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 हालेलुया. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. देवाने गालिलातील नाझरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गेब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार. प्रभू तुझ्याबरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा,
तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. आणि तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आज ख्रिस्त सभा धन्यकुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव सोहळा साजरा करत आहे. हा सोहळा ह्या सत्याची आठवण करून देत आहे की परमेश्वराने मरियेला एक असाधारण देणगी दिली. ती म्हणजे तिच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून तिला मूळ पापापासून दूर ठेवलेले होते. या वस्तुस्थितीची जाणीव गाब्रिएल देवताच्या अभिवादनाद्वारे कळते. गब्रिएल देवदूत मरियेला संबोधून म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्री. आजसुद्धा नमो मरिया प्रार्थनेत या शब्दांचा आपण उच्चार करतो. काही बायबल भाषाकारांनी आणि चर्चच्या धर्मगुरूंची अशी धारणा आहे की कृपापूर्ण याचा अर्थ असा की मरिया विपुल कृपेने संपन्न होती. गब्रिएल देवदूताने तिला फक्त मरिया या नावाने न संबोधता कृपापूर्ण या नावाने संबोधले, कारण ती एक साधारण स्त्री नसून देवाची आई होणार होती. मरियेप्रमाणे पवित्र आणि सेवाभावी जीवन जगण्यासाठी तिच्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया.